IPL अँड वर्ल्ड क्रिकेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर काल IPLची पहिली मॅच खेळली गेली. त्यात आपण SRH वर्सेस RCB के प्लेयर यांच्याविषयी बोलू. तर सनरायझर हैदराबादकडून पहिल्यांदा बॅटिंग करताना ईशान किशन याने 38 बॉल्समध्ये एकदम छान पारी खेळली. त्यात त्याने 80 रन केले. त्यात त्याने 5 सिक्स आणि 8 चौके पण मारले. त्याच्या खेळीत त्याने 210च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं सनरायझर हैदराबादला. कॅप्टन पारी खेळून गेला तो. त्यानंतर त्यांचा यंग इंडियन बॅट्समन अनिकेत वर्मा याने पण खूप छान खेळी खेळली. त्याने 18 बॉल्समध्ये 43 रन्स केले, ज्यात त्याने 3 चौके आणि 4 सिक्स मारले. त्यात त्याचं स्ट्राईक रेट होतं 239चं स्ट्राईक रेटने तो खेळला आणि एकदम मस्त म्हणजे छानपैकी त्याने 6 आणि चौके हाणले. त्यानंतर RCB कडून खेळला विराट कोहली. त्याने 38 बॉलमध्ये त्याने 69 रन्स केले, ज्यात त्याने 5 4 हाणले आणि 5 सिक्स हाणले, ज्यात त्याचं स्ट्राईक रेट होतं 181.5 या स्ट्राईक रेटने तो खेळला. ज्यात त्यांचा दुसरा प्लेयर होता RCBचा, तो चांगला खेळून गेला. तो म्हणजे देवदत्त पाडिक्कलने काल 26 बॉलमध्ये त्याने काल केले रन्स 61. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बॅटिंग करायला आला होता तो आणि त्यात त्याने 4 सिक्स आणि 7 चौकार मारल्या, ज्यात त्याचं स्ट्राईक रेट होतं 234.6चं, ज्यात त्याने ॲज अ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला, पण खूप फास्ट पद्धतीने रन्सची गती वाढवली आणि RCBला रन चेसच्या क्लोज नेले. त्यात सनरायझर हैदराबादकडून चांगली बॉलिंग केली ती डेव्हिड पायनेने. त्यांनी आपले 3 ओव्हर फेकून 35 रन देऊन ज्यात त्याने 2 विकेट कमावल्या. त्याचा इकॉनॉमी रेट होता 11.7चं. पण सनरायझर हैदराबादकडून त्याने चांगली बॉलिंग केली आणि RCBकडून चांगली बॉलिंग केली तो प्लेयर जॅकोब डफी. त्याने 3 विकेट घेतल्या. सनरायझर हैदराबादच्या 4 ओव्हर फेकून त्याने 3 विकेट घेतल्या. इकॉनॉमी रेट पण 6च्या खाली, म्हणजे 5.5च्या इकॉनॉमीने त्याने रन दिले फक्त. आणि मेन म्हणजे प्लेयर ऑफ द मॅचसुद्धा जॅकोब डफीच राहिला, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करून सनरायझर हैदराबादच्या मेन विकेट घेतल्या. यात माझी पहिली प्रेडिक्शन बरोबर ठरली. त्यात RCB विन झाली. मी बोललो होतो RCB विन होईल. RCB पहिली मॅच विन झाली. माझे एक प्रेडिक्शन बरोबर झाली. असंच मित्रांनो, तुम्ही मला साथ द्या, माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करत राहा. अशात पहिली मॅच IPL 2026ची RCB विन झाली. ओके, थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.